नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल न्यू राजवीर या छोट्याशा हॉटेलचा मालक बोलतोय, सोनाजी महाडिक पाटील. प्रथमतः तुम्ही माझ्या जागरण गोंधळ मटण थाळीला जे प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे, ऋणी आहे. ही जागरण गोंधळ थाळी चालू करण्यामाग तुमचाही आग्रह होता, त्यामुळे मी जागरण गोंधळ थाळी चालू केलेली आहे. कुणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही, मला माझ्या व्यवसाय वाढीसाठी आणि ग्राहक राजांना क्वालिटी मिळावी यासाठी मी हे अख्खा बोकड जागरण गोंधळ थाळी चालू केलेली आहे. पण या 10 दिवसात 11 दिवसात मला जे जाणवलं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, आपल्या घरी जर बोकडाचा कार्यक्रम असेल तर किती माणसं एका बोकडामध्ये जेवतात हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्या बोकडाच्या वजनानुसार किंवा मध्यम वयाचं जर असेल, साधारणतः 17-18 किलोचं जर मटण पडत असेल तर 100-150 माणसं कशीही जेवू शकतात, 100-150 व 100 कशीही जेवू शकतात. तर मित्रांनो, मला सांगा, माझं वारावर आज 4 बोकडं जातात आणि मी तेवढीच विकू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मला ते सहन होणार नाही आणि तुम्हाला क्वालिटी आणि सर्व्हिस मिळणार नाही. कारण की एक बोकड शिजायला, चला मी 2 टाकतो, ठीक आहे, मी 2 बोकड शिजायला, एक बोकड नीट करायला, कापून नीट करून त्याचे तुकडे करायला कसाही 1 तास जातो मित्रांनो. मग विचार करा, 1 तास आणि तिथून नंतर ते शिजवणं, त्याची भाजी करणं, हे करणं, त्याला कमीत कमी 3 ते 3.5 तास एका बोकडाला जातात मित्रांनो. मग विचार करा, कोण किती बोकड विकत असेल. हे आपण सुज्ञ आहात, आपण विचार करू शकता. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता हॉटेल न्यू राजवीरला एक वेळ अवश्य जेवायला या. बघा आपली जागरण गोंधळ मटण थाळी कशी आहे ते. जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही पैसे द्या. प्रामाणिक मनापासून माझे हे सांगणं आहे तुम्हाला. फक्त विचार करा, कोण 5 विकतय, कोण 10 विकतय, कोण 20 विकतय. जे विकत असतील ते विकत असतील, पण मला ते होणार नाही. तुम्हाला क्वालिटी द्यायची आहे, पोटापुरतं बास मित्रांनो. एवढंच सांगायचं होतं तुम्हाला आणि असेच आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.